हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आजची सुरुवात आहे तर माझ्या व्हिडिओची योगापासून होती. तर सकाळची सुरुवात मात्र लवकर असते बरं का माझी. तर सकाळी मी एक 6:15ला उठत असते. संचितचं सगळं टिफिन, नाश्ता सगळं आवरून झालं की मग एक पावणे 8 वाजता मी येते वरती. मग आलं की मग योगा करायचा. सुरुवातीला वॉर्मअप करायचं थोडंसं, कारण सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या लगेचच शरीर कसं एकदम कडक झालेलं असतं. त्यामुळं हलके-फुलके असे थोडेसे एक्सरसाइज करायचे आणि मी ना खरं तर मला थोडंसं वेगळंच वाटत होतं, कारण नेहमी असं योगा करताना मन शांत ठेवून करत असते मी. पण व्हिडिओ करायचं म्हणलं की ती योगावर लक्षच लागत नव्हतं. सगळं लक्ष त्या व्हिडिओकडेच होतं आणि माझा ना नुकताच आता नवीन फोन घेतलाय मी आणि तो नवीन फोन कसा, तो म्हणतोय फक्त माझ्याकडेच बघा. त्याच्याकडे नाही बघितलं ना तर ते लगेच असं त्याची लाईट आहे, फ्लॅश आहे, तो असा एकदम हलकासा होते आणि काळं-काळं होते. त्यामुळे त्याच्याकडे बघत असं केलं ना मगच ते क्लिअर व्हिडिओ निघतात. तर असं थोडंसं आहे. नाहीतर अगोदरच्या फोनमध्ये कसं तुम्ही कुठेही बघा ते व्हिडिओ चांगला निघायचा. पण हे आता थोडासा असा प्रॉब्लेम आहे. तर मग आता चालला होता योगा करायचा एक अर्धा तास तर असतो योगा. त्यामुळं मग आपलं तरी पण व्हिडिओमध्ये जास्तच असं दाखवलं नाही मी. थोडं-थोडं दाखवले आणि सगळं थोडं-थोडं करण्याच्या नादात कसं मूडच जातो योगा करायचा. म्हणजे कसं आता व्हिडिओ काढताना सगळं तिकडे लक्ष, थोडंसं बघायचं, मग योगा करायचा. असं योगा करताना मी कसं एकदा लक्ष देऊन करायला लागले ना मन शांत होतं. पण आपलं आता व्हिडिओ काढायचा म्हणून आपलं एक रोज मध्ये असं आता सूर्यनमस्कार मी रोज 10 काढते. तर आता मी 2-3च काढले. नंतर बाकीचं असं कंटिन्यू केलं. नंतर एक 2-3 सूर्यनमस्कार काढले. नंतर योगा मॅट टाकला. कारण मी जे उभा राहून एक्सरसाइज असतात ना, तर तेव्हा मी मॅट वगैरे काही टाकत नाही. जेव्हा बसून करायचे असते सूर्यनमस्कार पण मला मॅटवर जमत नाही. कारण ते मॅट हलते आणि मग एवढं काय मला प्रॉपर करता येत नाही. त्यामुळे मी फरशीवरच सूर्यनमस्कार पण करत असते. नंतर मग मॅट टाकून मॅटवर थोडीशी बसून एक्सरसाइज केल्या आणि योगातलं मला बऱ्यापैकी सगळं जमतंय. त्यामुळं मग सगळं म्हणू शकत नाही बरं का. पण आपलं जमतंय, कामापुरतं तर जमतंय. त्यामुळं मग असतो योगा. पण मध्ये-मध्ये योगा माझा कसलाच नव्हता. पाक पूर्ण म्हणजे पूर्ण बंद झालता. आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा. त्यामुळं आता डबल आता योगा आहे तर करायचा ठरवलंय मी. कारण गॅप खूप म्हणजे खूप जास्त पडलाय आणि त्यामुळं मग गॅप जास्त पडला की मग कसं लगेच मग करता पण येत नाही काय. त्यामुळं मला तो खूप जास्त म्हणजे आता मी अगोदर ना मला शीर्षासन पण जमत होतं आणि आता मला तो आता म्हणजे बरेच दिवस झाले तसं योगाला सुरुवात करून मी. पण येते का नाही असं मला भीती वाटत होती. पण येते शीर्षासन वगैरे येते कराय. कारण मला ना मी जेव्हा शिकले होते ना शीर्षासन, तर ते शीर्षासन शिकायलाच मला एक 15 दिवस तर लागले होते. त्यामुळे म्हणलं होतं मी, मला असं वाटत होतं की मी इतकं मेहनतीने शिकले आणि ते तर विसरले तर कसं व्हायचं. त्यामुळे नाही, येते बरं का शीर्षासन करायला. त्यामुळे आता मी काय सगळं एक्सरसाइज असं दाखवत बसले नाही. कारण सगळं दाखवायचं म्हणल्यावर खूप जास्त व्हिडिओ मोठा झाला असता. त्यामुळे आपलं मी थोडं-थोडं आपलं दाखवले. आता योगा डे आला ना, मग योगा डेला सेपरेट योगावर असा व्हिडिओ काढेन मी. आणि मग तसं तर मी मला तर जास्त करून मी शॉर्ट पॅन्टवरच मला योगा करायला चांगला वाटतो करायला. त्यामुळे मी ती आतून घालून वरून मोठी पॅन्ट घातली होती. मग ते त्यामुळे तुम्हाला दिसत पण असेल माझा बुरमुडा आहे, तर त्याच्यावर मी करत असते. एकदम छान असं वाटतं त्याच्यावर योगा करायला, कम्फर्टेबल. त्यामुळे योगा करताना आपल्याला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटते ना, तर तसे कपडे घालून योगा करायचा. म्हणजे छान लक्ष वगैरे लागते. फिट्ट कपडे वगैरे घालायचे नाहीत, टाईट कपडे घालायचे नाहीत. एकदम सिंपल असे असे छान असे कपडे घालायचे. म्हणजे माझा तर अनुभव सांगते बरं का. योगा करायला छान असं वाटतं. त्यामुळं मग कम्फर्टेबल असे वाटतील असे कपडे घालून योगाला सुरुवात करायची. तर इथं ह्याला चक्रासन म्हणतात बहुतेक. योगातली अशी इतकी मला असं नाहीत की त्या आसनची नावं पण माहिती नाहीत. मला चक्रासन आणि त्रिकोणासन एक आहे माहिती आहे. नंतर बाकीची काय आसनची नावं माहिती नाहीत आणि नंतर पण योगा करून घेतला मी. आता सगळं दाखवत बसत नाही. आता शीर्षासन बघू शकता. तसं मला बिना वॉलला टच करता येतं. पण आपलं साईडला फक्त असावे म्हणून. आता पूर्ण काय पाय वर गेलेलं काय दिसलं नाही. कारण एकटीच्या मनाचा कारभार होता. चला आता अंघोळ वगैरे करायची. तर योगा झाला माझा. योगा झाला, अंघोळ केली आणि मी केलं होतं भोपळ्याचे थालीपीठ. तर मस्त असे भोपळ्याचे थालीपीठ आहेत. चला या तुम्ही सगळेजण नाश्ता करायला. एकदम भारी झाले थालीपीठ. आणि ही आहे लसणाची चटणी, खोबरं आणि लसूण याची चटणी. संचित आमचा स्कूलमधून आलाय आता आणि स्कूलमधून आल्यावर काय चाललंय, अभ्यास चाललाय त्याचा. जेवलो मग फोन बघितला. हा, जेवलाय, फोन बघितलाय ना आता अभ्यास सुरू आहे काय. आणि मराठीचा रिव्हिजन चालू आहे. त्याला मी हे मराठीचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामधून हे बघा इथं आहे, हे बघा हे इथं मणी, मगर, माठ, मोर, नंतर इथं लसूण, लाडू असं चालू होतं. तर तसंच इकडचं अगोदरचं
कप, कढई, कपाट, केळी, संचितच्या आवडीची काकडी असं मी त्याला मराठीतलं सांगितलं होतं लिहायला. हा मग संचितनी इथं काय लिहिलं, मी म्हणलं कप लिहिलं, कढई लिहिली, कपाट लिहिलं, काकडी, डीची दुसरी वेलांटी असते, पहिली नाही, पहिली वेलांटी काढली. केळीला काय लिहिलंय बघा की किळी 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 किळी. आणि मनी हे मनी सांगितलं, हे बघा हे मनी सांगितलंय. कुठं गेलं हे मनी सांगितलंय. ह्याने मनीचे स्पेलिंग इंग्लिशमध्ये लिहिलं. असलं नाही चालत बाळा, मराठी पण ये लागते. असं कसं चालेल? मनी, हे मनी म्हणजे पैसे झालं आहे ना हो. होय हो, हे मनी म्हणजे पैसेच की. हा हे मनी आपण मोती, हे मनी सांगितले मराठीतलं मनी. तू इंग्लिश मधलं मनी लिहिले. मनी म्हणजे पैसे. मराठी 41 आहे, तू 49 लिहिले मराठी, तर पण सेम म्हणजे असं कसं होईल? ते पण 49 तिथे 41 ऐवजी 49. मराठी संचित महाग आहे. मराठी तुला काय उपयोग नाही. लिचर असू दे बस झालं. तर संचित हे मला सांगायचं होतं, असलं नसतं बाळा मनी, हे पैशाचं मनी झालं. आणि मराठीत सांगितले ते सांगितले इंग्लिशमध्ये लिहिले. आणि लसूण उकार माहिती नाही. उकर नसतो जगात, प्रिंटर वाल्यांनी चुक दिली. दात बघा पहिला कसा झालाय. मनी काढे असलं अक्षर काढले. पेन्सिलला किती वेळा सांगितलं तुला, टोक अक्षर तुझं आहे चांगलं, पण ते टोक नसल्यामुळे तुला सगळं ते कुठं दिसून सगळं अक्षर बिघडायचं. अक्षर काय छान काढलं नाही. टोक पेन्सिल असलं की रेखी असं चांगलं अक्षर. होमवर्क दिलाय का नाही? हे झाले ओके व्हायला लागले हो. जोडा लावायला मधल्या सीझन बिझन ते घ्यायला पाहिजे का? शे ना, समर, विंटर, रेनी, रिंग. डू होमवर्क म्हणले की हे होमवर्क करायचं आहे काय? कधी केलाय हे तिकडे? हां इथं टीचरने स्टार दिलाय संचितला. अक्षर बघा स्टार मिळालाय है ना. बरं ते असू दे, तसलं मनी नाही लिहायचं, मराठीतलं मनी लिहायचं आहे. मनी मराठीतलं, इंग्लिशमधलं मनी नाही. अरे आपण पैसे घेत नसतो कोणाकडून. नाटकं करू नको, चल पटकन लिही. हे जे इंग्लिश मधलं मनी आहे ते हे इंग्लिश मधलं मनी म्हणजे पैसे झालं. मराठीत तुला सांगितले मनी लिहायला. इंग्लिश मध्ये कसं मनी लिहिलं? मनी मराठीतली मनी, इंग्लिश मध्ये नाही. मराठीत चालले आणि इंग्लिश कसं मध्येच घुसवलं तू मनी? हा ली मनी. पहिली वेलांटी ना. वेलांटी ना. मला कुठं वेलांटी असते का रे? अवघड आहे बाबा. आम्हाला मराठी सोपं वाटायचं आणि ह्यांना इंग्लिश सोपं वाटतंय. अवघड वाटतंय. नाही नला दुसरी वेलांटी नी मनी. हा मकेचा ली. मला पहिली वेलांटी मनी लिहिलं का? मनी. प्रिंटरची स्पेलिंग लिहि बघू. प्रिंटरची स्पेलिंग लिहि. प्रिंटर पहिलं इंग्लिश म्हणलं कसं लगेच. प्रिंटिंग. नीट लिहि प्रिंटर. बरं अजून मग अशी लिहिली होती ना प्रिंटर. PRINTER प्रिंटर. हा मग मराठी कसं येत नाही तुला? अरे मराठी शाळेत असतं तर थड 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 वाचलं असतं की. इंग्लिश शाळेत आहे म्हणले की नाकात काय? माऊस लिहि बरोबर. माऊस. आता माऊसची तर स्पेलिंग किती अवघड आहे बघा. आता माऊस हा लिहि. माऊस. पप्पाला दाखव बरोबर आहे कसं काय. बरोबर आहे का? MOUSE बरोबर आहे ना. मग आता काढले किती डोक्यात लक्षात ठेवायचं. आता थांबा 1 मिनिट थांबा. तुम्ही काय लय बोलू नका. आता काय मी सांगू का तुला? सांगते ह्यातलं बघून संचितला लिहिलं हे सांगते.
आता हे बघा आता सगळं मराठीतलं आता हे सांगते एकदम साधं सोपं. हां ली पिसारा. पला पहिली वेलांटी पी हां सला पहिला उकार सु पिसा सलाकाना सा पिसारा. जे तसं नको रे. कुठ चालली पिसारा. चुबस अभ्यास करायचा नाही करायचं सिरियसली करायचं थोडंच करायचं पण चांगलं करायचं. ह्याला मराठीत इंटरेस्ट नाही काय उपयोग नाही. यावं लागेल हा? वाचायला येणार नाही. वाचायला येतच नाही. महाराष्ट्राचा असतो आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट सरकार जे काय आहे तिथे बाहेर गेला एसटीचं नाव स्टँडवर एसटीचं नाव आहे का तू आता गेला अक्कलकोटला गेला मग इंग्लिशमध्ये एसटीचं लावलं आहे मराठीतच आहे तिथं. हां ली पिसारा. महत्वाचं आहे बाबा खूप महत्वाचं आहे. हं? दिबर पिसारा. बरोबर आहे का पिसारा. पिसारा हां आहे बरोबर अक्षर बघा कसलं पिसारा. पिसारा बघा कसा काढलाय. नीट काय डबल का अक्षर काय काढत नाही चांगलं. कीबोर्डली बरं बघू. हां डबल काढलं कीबोर्ड. वाचलं सांगितलं लगू लिहिते मराठी काहीच कळत नाही ला. काय अवघड आहे सर. कीबोर्ड हां पंढरपूर चला अभ्यास करून घेते आता. मराठी म्हणलं ह्याला काय येत नाही इंग्लिश म्हणलं की आणि येते ना मराठीवरती येईल ना तर 10 कोटी तर मराठीमध्ये टाकायला लागेल तुला मग समाज हा वा राहते पंढरपूर मधल्या पंढरपूर तर लिहिले की बरोबर. हं? संचितली मराठी येते का संचित. संचित आम्ही धांडवे नाही 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 मम्मी नाही आपल्या university. नाही बरं संचित तू एकदा पण लिहिलं नाही मराठीत पूर्ण लाव. हे बघ, स्कूलचं इन्स्पेक्शन असतं इन्स्पेक्शन म्हणजे काय माहिती आहे का बाहेरचे लोक येतात ते एज्युकेशन ऑफिसर वगैरे हे शिक्षण अधिकारी आणि येतात आणि तुला किती येतं ते बघतात त्यावेळी तुला फळं लिहायला लावतात तुझं नाव मराठीमध्ये लिहि तुझं हाताखाली गेलं पाहिजे आता पंढरपूर बरोबर लिहिले तर संचित अमित धांडवले नाही मी सांगतो नाही सांग सांग नाही तर पुढच्या एकदा पाठव काय 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 बोल लिहे पहिलं काय बोलली सांग पुढच्या एकदा पाठव हां शाबास आळस करायचं नाही बाबा इथे शाळेच्या याच्याला अभ्यासात आळस करायचा नाही. चला टाइमपास मम्मी चाललाय त्या भरपूर बाटलीला संचितचा. उठल मग त्यात काय नाही भरला काय थोडाच कर शिरा हा, तू बोलली का? कधी टाइमपास चाललाय म्हणलं शिरा नाही काय वेगळंच आहे काय ते पप्पाला बघितलं का. मम्मी याला उचल की एकदम आली की बदली पाणी भरले मला दिसतंय ना. कुठं आहे हे काय तुला दिसते काय असं बुरक. बाळा मराठी पण येणं खूप गरजेचं आहे बाळा असं नसतं चाललं सोन्या. चला चला अभ्यास करून घेऊया आता बस चालू चल बस सिरियसनेस आता चालू. पेटीएम पर पे- 10 रुपये प्राप्त हुए 10 रुपये तर मी ना बसून बसून माझ्या केसांचे केलेत कर्ल्स आणि तर इथं असे मी क्लिपा लावलेत हेअरकटच्या आणि असे कर्ल्स केलेत. संचित आता मला सांगणार आहे कसे झालेत. ओके हा मार्क्स दे त्यांनी हे तुला. बघा, असे कर्ल्स मम्मी मागून मम्मी पण दाखवते मम्मी थोड्या वेळाने. हा. मार्क्स दे ना तुला कसे 10 झालेत पैकी. बघून सांग. बघू इकडं बघ मागून बघ की. हा छान झालेत का. इकडे बघ हा हा, बघ आता मागं जाऊन मागून बघ. कर्ल्स म्हणजे केसांचे मागून असतात बघायचे. 10 पैकी 9 नाही हा मन कुठे गेला. अगं एवढी छान झाली नाही तर म्हणून 10 पैकी 9 दिली. आता मी स्वतः केले म्हणल्यावर छान होणार नाही. मला जसं जमते तसं केलंय असं असते. मी आता ट्रीट खाणार काय ट्रेट करणार. हा मम्मी ह्याला हे मम्मी आणि इथं ना अशा क्लिपा लावल्या त्या क्लिपा काढल्या की दाम त्या क्लिपा लावल्या हे हेअरकटच्या नंतर मेहंदीच्या अशा क्लिपा आहेत तर त्या क्लिपा मी अशा लावल्या होत्या आणि छान असं माझा लुक तयार केला होता है ना. छान आणि दिसते का. ते मी तोडला. इतकं पण काही खास वाटत नाही ना का वाटते.
लाव का मला थांबेल होते पप्पांचं काही लॅपटॉपवर काम सुरू आहे. काय हो मगापासून चाललं नसतं शिरा करायचा आहे का नाही कन्फर्म मध्ये संचित खात नाही. खातो की द्वारे झाला असता तर. ही छोटी सी नन्ही सी परी. पुरी राजकुमार आहे की पुरी कुठली छोटा सा प्यारा सा राजकुमार हमारा संचित बेटा राजकुमार हमारा. छोटी सी नन्ही सी परी. ओके चला आता कंटाळा आला. काय आलं माझा ड्रेस माझ्या ड्रेसचा उशीचा कवर शिवलाय बघितला असेलच आणि ज्यांनी बघितलाय त्यांना ओळखायला आला असेल. आम्ही थंडर आहे बघ पप्पाचं नाव लिहिलंय. पप्पाचं कार्ड आहे ते कशाला आणले लागत नाही का हो तुम्हाला. हा बंद केलंय. हे अशा कार्डचा आम्ही यूज कशासाठी करत होतो पप्पाला चांगलाच माहिती आहे. कशासाठी हसायला आलं पप्पाला ओळखलं म्हटले काय सांग की कशासाठी करायचं विचार पप्पांना पैसे. विचार पप्पांना विचार कशासाठी. पप्पा कशासाठी ते मध्ये जाऊन पैसे का नाही ते तर करतोच की आपण. ते तर कॉमन आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या हा. पद्धतीने करायचं. सांगा कशासाठी करायचं सांग. जुनं झाल्यावर हे करायला हे काढायला काय ती तर ह्या कार्डचा अशा वापर सांगण्यासारखा नाही. सांग ना मम्मी प्लीज प्लीज हो हो सांग ना. ह्या कार्डचा वापर ना मी ना असे बरेच कार्ड होते पप्पाचे तर ते लागत नव्हते. असे म्हणजे हे नाही बरं का असे त्यांचे ऑफिसचे कार्ड असतात व्हिजिटिंग कार्ड म्हणतो की आपण कुठं व्हिजिट द्यायला गेलो की मग ते असं द्यायचं हे घ्या माझा नंबर असं तसं. तर असे कार्ड संचितनी आमच्याशी केलेलं काढायला काय काय शी केलेलं काढायला खरंच खरं खरंच खोटं खरंच तर खोटं खरंच. तू छोटा होता एकदम छोटा लहान होता तेव्हा. छोटी सी नन्ही सी परी. जेव्हा तू टॉयलेटमध्ये शी करत नव्हता तेव्हा. कुठं पण करायचं. कुठं पण न सांगता लहान मुलं कुठं पण न सांगता करत येत की शी. तू काय सांगत नव्हता एक मम्मी शी आली कुठं पण असं करायचं. तसं पण नव्हतं करत. काय असं करायचं फक्त शांत करायचं. मग लक्ष असेल तर ओळखायचं हा शी करणार आहे वाटतं. लक्ष नसेल तर मग करायचं मग तेव्हा ह्याचा यूज असायचा. तर चला आता थोड्या वेळाने हे करू. जमलंय का वापर असं मला काही दिसत नाही आणि ते मी हेअरकटच्या क्लिपला लावले मस्त अशी कस एका तासात किती अर्धा तास गेला गेला मागं येत जवळ उलट म्हणजे दिसत. असं उलटून बाबू मला पण बघायचं मला पण या अजून आम्ही आलो बाहेर संचित आला नाही ते पाणीपुरी आणि रगडा पण छान लागतो तिथला. मी रगडा पण एकदा खाल्ला खाणार आहे हप्पा छान असतं रगडा पण. हो हो लगेच तयार घ्या. छोट्या आहेत हे ना पुऱ्या छान आहे का मस्त आहे. कुठली छान वाटते ती काही हां छान आहे. इकडं तर आज इलेक्शनचा निकाल लागला आहे तर त्याची सगळीकडे गर्दीच गर्दी दिसायला लागली. आणि आम्ही ना पाणीपुरी खात बसलो. संचितला मग अशी चल म्हणलं तर म्हणलं मला नाही यायचं मला नाही यायचं आणि नंतर मग त्याला आता घेऊन चाललो डबं. असं काम संचितला
लावते. असं गुलाल कुणाच्या पण अंगावर असतात काय टाकत, जे जे त्यांच्या ओळखीचे आहेत त्यांना है ना. हां हां तेच की. तर संगीत आमचा आलाय, गरम आहे तर गरमागरम आहे. आम्ही घेतले रगडा पॅटीस. संचित आता खाणार आहे मंचुरियन. मग अशी चल म्हणलं तर आला नाही, आता फुगून बसला. टेस्ट आहे खूप, आहे का नाही. नीट बस, खुर्ची पडेल, टेबल पडेल. आहे का छान. राहू दे मग तुझं का मंचुरियन. तर संचितचं मंचुरियन आले आणि संचित खुश झाला. खुश का संचित. नाही खाल्लं नाही ते मला. पप्पाने कधी खाल्लं नाही. पप्पांना खाऊ दे काही. खा मग खा. काय गोष्ट ऐकवायची संचितला. श्यामची आई आणि पप्पा ऐकून ऐकत नाहीत पप्पा. आता झोपायचं टाइम झाले की. आता झोपायचं आहे. 9:15 वाजून गेले. 9:15 वाजून गेले ना. किती वाजले. 9:30. 9:30 वाजले. संचितचं स्कूल सकाळी लवकर असल्यामुळे झोपायचं. आता आम्ही मग असे बाहेर खाल्लेलं तेच. नंतर काय खाल्लं नाही. घरी आलं. संचितने पण काही जेवण केलं नाही. तर चला आमचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय बाय.